पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नागरिक जागे झाले अन चोरटे अडकले, नवापूरच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्न। जनता पार्कमध्ये मध्यरात्री चोरीचा प्रयत्न उधळला, चोरट्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय। नवापूर शहरात गेल्या काही महिन्यापासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। शहरातील विविध भागासह मंदिर परिसरात चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही संबंधित आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आले नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। विशेषतः उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनता पार्क आणि मंगलदास पार्क परिसरात दुचाकी व सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक रहिवाशांची चिंता अधिक वाढली आहे। काही दिवसापासून या भागात चोरट्यांकडून सातत्याने चोरीचे प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। दरम्यान दिनांक 5 जून रोजी रात्री जनता पार्क परिसरात 2 संशयित व्यक्ती मोटारसायकल चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना परिसरातील जागरूक नागरिकांनी त्यांना रंगेहात पकडल्याची घटना घडली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले असून या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नवापूर पोलीस प्रशासनाकडे रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे। तसेच चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नियमित गस्त, संशयितांवर लक्ष आणि सीसीटीव्ही यंत्रणेचे प्रभावी निरीक्षण केल्यास अशा घटनांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे नागरिकांचे मत आहे। नवापूर शहरामध्ये गेल्या 2-3 महिन्यांपासून चोरीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे। नवापूर शहरातील 4-5 मंदिरांमध्ये चोरी झालेली आहे, त्याप्रमाणे 2-3 घरफोड्या देखील झालेल्या आहेत। कालचा प्रकार तुम्हाला सांगतो की शास्त्रीनगर भागामध्ये दुचाकी चोरांना नागरिकांनी पकडून हे पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल देखील झालेले आहेत। मी याद्वारे पोलीस प्रशासनाशी देखील PI साहेबांशी माझं बोलणं झालं आहे की रात्रीची गस्त यामध्ये वाढवली पाहिजे। त्याचप्रमाणे हाच विषय आम्ही काल SP मॅडमांच्या देखील कानावर टाकलेला आहे। पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की दरोडेखोरांवर, चोरांवर ही कठोर कारवाई करण्यात यावी व याद्वारे मी नागरिकांना देखील आवाहन करतो की बाहेरगावी जात असताना घरामध्ये मौल्यवान वस्तू आपण ठेवू नयेत। धन्यवाद।